कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत शहर दिवसेंदिवस वाढतंय। शहरातली लोकसंख्या, इमारती आणि समस्या गेल्या काही वर्षात इतक्या प्रचंड वाढल्यात की नगरपालिका प्रशासन आणि कर्मचारी सुद्धा अपुरे पडतायत। कर्जत शहर विस्तारत असलं तरी ते निसर्गानं वेढलेलं आहे, पण आता ह्या सुंदर शहराचं सर्रास विद्रुपीकरण झालेलं दिसतंय। ठिकठिकाणी शहरात अस्वच्छता दिसतेय। जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग आणि स्वच्छ कर्जत लिहिलेल्या भिंतीखालीच साठलेला कचरा, अशी दुर्दैवी परिस्थिती कर्जत शहरात निर्माण झाली आहे। कर्जत शहराला स्वच्छतेसाठी माझी वसुंधरा पुरस्कार मिळालाय। आता शहराची गचाळ अवस्था बघून शासन हा दिलेला पुरस्कार परत घेईल की काय, अशी स्थिती या कर्जत शहराची झालेली आहे। कर्जत तालुक्यात पर्यटनासाठी लाखो लोक येतात, त्यामुळे शहर स्वच्छ दिसलं पाहिजे। आपलं निसर्ग सौंदर्य आपण जपलं पाहिजे, असं म्हणत नगरसेवक संकेत भासे यांनी थेट नगरपालिका गाठली। शहराच्या अस्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत संकेत भासे यांनी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा केली। अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील, त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी आणि शहराच्या स्वच्छतेविषयी अजिबात तडजोड केली जाणार नाही, असं म्हणत संकेत भासे यांनी प्रशासनाला इशारा दिलाय। या चर्चेसाठी नगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी, महायुतीचे नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। येत्या 15 दिवसात कर्जत शहर स्वच्छ दिसलंच पाहिजे, नाहीतर नाईलाजानं शांत भूमिका सोडून आक्रमक भूमिकेत आम्ही दिसून येऊ, असं म्हणत संकेत भासे यांनी नगरपालिका प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।